लेटर म्हणजे चान्सच नाही ना पुन्हा घरी येण्याचं. तुमचं बाळ ॲबनॉर्मल आहे अशा सगळ्या ती गोष्टी बोलायची. मी तिलाच किती दूध दिलं बाळाला. बाळाला अक्षरशः 3 ml 5 ml असं दूध द्यायचे. अशी म्हणायची की नाही तुमचं बाळ रडलंच नव्हतं. तेव्हा मी जागी होती. इव्हन त्याला हा त्रास आहे, त्याला तो त्रास आहे. तरीसुद्धा ती डॉक्टर म्हणायची की नाही तुमचं बाळ रडलंच नाही. नमस्कार मंडळी, मी श्वेता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही सगळेजण माझ्या व्हिडिओजला इतकं भरभरून प्रेम देत आहात म्हणून खरंच मनापासून खूप खूप कृतज्ञता. आणि आय होप की तुमच्या सगळ्यांची स्वप्न कृतज्ञतेच्या जादूने पूर्ण होत असतील. ही 2-3 व्हिडिओजमध्ये मी मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक शेअर केलेल्या आहेत, ज्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक्स आहेत. एक वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक, देन त्याच्यानंतर मी 17 सेकंड्सची टेक्निकसुद्धा शेअर केलेली आहे आणि अफर्मेशनची टेक्निक. तर आज मी तुम्हाला शेअर करणार आहे की स्क्रिप्टिंग टेक्निक. तर स्क्रिप्टिंग टेक्निक ही व्हिज्युअलायझेशन टेक्निकशीच रिलेटेड आहे आणि ती इतकी इफेक्टिव्ह मानली जाते की तुम्ही जे काही लिहिणार आहात ते सगळं जसंच्या तसं खरं होतं. आणि त्याचं मी तुम्हाला आज प्रूफसुद्धा दाखवणार आहे, कारण मी ही टेक्निक वापरलेली आहे. त्याचा मला 100% रिझल्ट आलेला आहे. तुम्ही कुठलाही तुमचा त्रास असू दे, फिजिकल, मेंटली किंवा कुठलंही तुमचं काम करायचं असेल, जॉब रिलेटेड ऑर एनी रिलेशनशिप किंवा पैशाविषयी किंवा कामधंद्याविषयी कुठलंही असू दे, तुम्ही स्क्रिप्टिंग करून तुम्हाला जे हवं ते मिळवू शकता. तर मॅनिफेस्टेशनची ही खूप प्रभावी टेक्निक आहे, जिचा रिझल्ट खरंच जसाच्या तसा येतो. तर ही टेक्निक कशी करायची आणि मी कशी केली होती ते मी तुम्हाला आता दाखवते. जेव्हा मी प्रेग्नेंट होती त्यावेळेला मला 7.5-8 महिन्याच्या दरम्यान इचिंग स्टार्ट झाली. इचिंग इतकी भयंकर होती की मला ती सहनसुद्धा होत नव्हती. पूर्ण फुल बॉडीला इचिंग स्टार्ट झाली होती. अगोदर सुरुवातीला मला पोटाला इचिंग व्हायची. तर मला भरपूर जण असं म्हणाले की ती प्रेग्नन्सीमध्ये इचिंग नॉर्मल असते आणि तेव्हा थंडीचे दिवस होते. तर ती इचिंग नॉर्मली होते सगळ्यांना जसं जसं आपलं पोट वाढत जातं. त्यामुळे मी इतकी लगेचच डॉक्टरची ट्रीटमेंट नाही घेतली. जे काही माझ्याकडे लोशन्स होते, काही ऑइल्स होते जे प्रेग्नन्सी दरम्यान मी वापरायचे, ते मी यूज करायला लागली. वरचेवर डॉक्टरांची ट्रीटमेंट मी स्टार्ट केली, पण डॉक्टरांनाही ती इचिंग का होत आहे हे डिटेक्ट नव्हतं होत. आणि नंतर हळूहळू एक 8 दिवसामध्ये मला ती इचिंग इतकी वाढली की फुल बॉडीला इचिंग व्हायला लागलं. अक्षरशः मी रात्रभर झोपायची नाही. त्या दरम्यान मी रात्री उठून 3-4 वेळेस अंघोळ करायची, कारण ती इचिंग म्हणजे तिथे सारखं मला खाजवून इतकी आग व्हायची. अक्षरशः इतके स्क्रॅच पडले होते माझ्या बॉडीवरती आणि मला ती सहन नाही व्हायची. थोडंसं थंड वाटावं आणि रात्री झोप लागावी म्हणून मी 3-4 वेळेस अंघोळ करायची. आणि मी सांगू नाही शकत की इतकी भयानक इचिंग होती. पण जास्त मेडिकेशन करू नाही शकत. बाळ पोटामध्ये होतं, त्यामुळे डॉक्टर पण मला लिमिटेड टॅब्लेट्सच देत होते आणि माझे ब्लड टेस्ट वगैरे पण झाले आणि त्या दरम्यान मला जेस्टेशनल डायबिटीजसुद्धा 7व्या महिन्यात डिटेक्ट झालेली. तर त्याच्या ऑलरेडी गोळ्या चालू होत्या आणि इचिंग पण होत आहे. तर जे काही आहे ऑइंटमेंट जे असायचे तेच डॉक्टर मला द्यायचे. आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी ब्लड टेस्ट केले. ब्लडमध्ये पण काहीच आलं नाही. सगळे रिपोर्ट्स माझे नॉर्मल व्हायचे, पण इचिंग काही केल्या थांबतच नव्हते. आणि असं झालं होतं मला की बस आता मला नको आहे काहीच आणि काहीही करून ही इचिंग थांबवा. पण बाळासाठी मी कसे तरी माझे पेशन्स वाढवत होती. तो जो प्रेग्नन्सीचा पिरियड होता ना, शेवटचे 15 ते 20 दिवस खूप डिफिकल्ट होते. बिलकुल झोप नाही. ड्यू डेट ही फेब्रुवारीची दिली होती, 8 फेब्रुवारी. पण मला इचिंगचा जो त्रास आहे, मी एका लग्नाला गेलेले आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मला इचिंग स्टार्ट झाली आणि तो इचिंगचा त्रास मला डिसेंबर 16 का 17 तारखेपासून चालू झाला आणि शौर्याची डिलेव्हरी 3 जानेवारीला झाली.
तर एक 15 ते 20 दिवसामध्ये माझी लगेचच अर्जंट डिलेवरी करावी लागली, कारण बाळाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून. पण अनफॉर्च्युनेटली शौर्य झाल्या त्याला NICUमध्ये ठेवायला लागलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याला तो झाल्या त्याला ऑक्सिजन पूर्ण मिळाला नव्हता आणि मलाही डॉक्टरांनी स्टेरॉईड वगैरे असे कोणते इंजेक्शन दिले नव्हते डिलेवरीच्या वेळेला. तर खूप लवकर डिलेवरी झाली, म्हणजे शौर्य ऑलमोस्ट प्रीमॅच्युअरच होता. 36 वीकच कंप्लीट झालेले होते आणि तो झाल्या अनफॉर्च्युनेटली त्याला व्यवस्थित श्वास घेता आला नाही, म्हणून NICUमध्ये त्याला ठेवलं. तर माझी जी सिझेरियनची स्टोरी आहे, मी झाल्यानंतरही मी लगेचच दुसऱ्या दिवशी चालायला लागले आणि मी खूप हिंमत दाखवली आणि खूप लवकर रिकवर झाले. आणि त्यात बाळ माझं माझ्यापासून दूर आहे, तर माझं सगळं लक्ष बाळाकडे होतं. स्वतःला पॅम्पर करून घेण्यापेक्षा बाळाला जास्ती फोकस करायचं, लक्ष देण्याकडे फोकस करत होती. आणि बाळ NICUमध्ये होतं. मला माहिती होतं माझं बाळ नॉर्मल आहे, कारण मी गर्भसंस्कार केलेली माझ्या बाळावरती आणि थ्रूआउट द प्रेग्नन्सी मी अफर्मेशन लिहायची, माझं बाळ हेल्दी आहे, सुदृढ आहे. आणि मी इतकं ते सबकॉन्शियस माइंडला माझ्या सांगितलेलं होतं, तरीसुद्धा ही वेळ माझ्यावरती आली. आणि त्या डिफिकल्ट टाईममध्ये सुद्धा ना, मी माझ्या माइंडला हेच सांगायची, बाळ सुदृढ आहे, नॉर्मल आहे, त्याला काहीच झालेलं नाही आहे. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, त्या दरम्यान मी घरातल्या कुठल्याही व्यक्तीला किंवा नातेवाईकांना फोन वगैरे कधी केला नाही, की त्यांचे फोन रिसीव केले नाही. कोणीही विचारलं तर मी हेच सांगायचे आणि घरातल्यांनाही सांगून ठेवलं होतं की आपलं बाळ हेल्दी आहे, कोणीही विचारलं तर हेच सांगायचं. आणि माझ्या घरातलेही तेच करत होते. तर हे सांगण्यामागचं रिझन हे होतं की मला ती एनर्जी डिस्ट्रीब्यूट करायची होती, की सगळ्यांच्या तोंडातून हेच अफर्मेशन निघायला हवं होतं की बाळ हेल्दी आहे. म्हणून मी सगळ्यांना हेच सांगायला लावायचे आणि सगळेजणही तेच मानत होते ऑलमोस्ट. आणि सगळ्या टेस्ट झाल्या शौर्याच्या, अगदी नखापासून केसापर्यंत प्रत्येक टेस्ट डॉक्टरांनी केली, त्याचे MRI केले. त्यांनी असं सांगितलेलं की शौर्याला फिट येऊन गेलेली आहे आणि बऱ्याच काय व्हेंटिलेटरवरती ठेवलेलं त्यांनी त्याला पहिल्या दिवसापासून. व्हेंटिलेटर म्हणजे अगदी शेवटची स्टेज असंच काहीतरी आहे. व्हेंटिलेटर म्हणजे चान्सच नाही ना पुन्हा घरी येण्याचं. तर इतकं सगळं क्रिटिकल सिच्युएशन असूनसुद्धा मी स्ट्रॉंग राहिले आणि मी स्वतःला हेच नेहमी सांगत राहिले की माझं बाळ हेल्दी आहे आणि ते घरी येणार आहे. तर अफर्मेशन कसे लिहायचे हे मला अगोदरपासून माहिती होतं. मी अफर्मेशन तर लिहायचेच, पण कुठेतरी एका पॉईंटला जाऊन मला हे कळालं होतं की अफर्मेशन माझे काम नाही करत आहेत. आता मला माझ्या बाळाला लेटर लिहायचं आहे. देन मी माझ्या बाळाला ऑलरेडी प्रेग्नन्सीमध्ये लेटर लिहिलेलं होतं आणि तेच लेटर मी स्वतःला समजवण्यासाठी एक स्क्रिप्टिंग लिहिली. त्यावेळेला लिहिताना मला माहिती नव्हतं की याला स्क्रिप्टिंग टेक्निक म्हणतात आणि हे खरंच मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे. मी स्क्रिप्ट लिहिली की म्हणजे मी जे अफर्मेशन लिहायचे ते मला थोडेसे व्हिज्युअलाइज करण्यासाठी डिफिकल्ट जायचे. आणि कुठेतरी मी असं ऐकलेलं की अफर्मेशन हे एक लाईनमध्येच लिहायला हवे, ते जास्ती डीपमध्ये जर आपण लिहत असू तर ते खरे होत नाहीत, कारण युनिवर्सला थोडं कन्फ्युजन होतं की तुम्हाला नक्की काय हवं आहे. तर मला जे काही लिहायचं होतं ते डीपली लिहायचं होतं, की ऑलरेडी माझे इमोशन त्याच्यामध्ये इतके होते, कारण मी त्या फेजमधून जात होती आणि मला डीपली लिहायचं होतं. पण एका लाईनमध्ये मला जे हवं आहे ते माझं बसत नव्हतं. तर मी एक स्क्रिप्ट लिहिली आणि त्या स्क्रिप्टमध्ये मी सगळं मेन्शन केलं की म्हणजे शौर्य हेल्दी आहे, तो सगळे टेस्ट पास होतो आहे आणि तो घरी आल्यानंतर मी काय करणार आहे हे सगळं. आणि ते मी रोज व्हिज्युअलाइज करायची, रोज वाचायची. त्याचा फोटो मी काढला आणि माझ्या मिस्टरांना पाठवला आणि ते सुद्धा तेच करायचे. तर आम्ही दोघंजणं ते करायला लागलो. टोटल 21 डेज शौर्य हॉस्पिटलमध्ये होता, NICUमध्ये, आणि आम्ही 21 डेज तेच करत होतो. म्हणजे 21 डेज नाही, एक
एक 8 दिवस आम्ही कंटिन्यू तेच करत होतो दोघंजणं. तर ती जी स्क्रिप्ट आहे मी तुम्हाला आत्ता ती वाचून दाखवते. आणि त्या स्क्रिप्टमध्ये मी सगळं मेन्शन केलेलं की शौर्य घरी आल्यानंतर मी काय करणार आहे, तो कसा असणार आहे, आणि ते सगळं व्हिज्युअलाइज करायचं. मी तुम्हाला वाचून दाखवते की त्या स्क्रिप्टमध्ये मी काय लिहिलं होतं. तर ही स्क्रिप्ट मी लिहिली होती, 2 पेजेसची आहे ही स्क्रिप्ट. आणि त्याच्या अगोदर मी प्रेग्नेन्सीमध्ये पण स्क्रिप्ट लिहिलेली, तर ती काही इतकं वर्क नाही केली. पण ही जी स्क्रिप्ट आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते. माझे बाळ सुदृढ, आरोग्यदायी आणि नॉर्मल आहे. माझ्या बाळाचे प्रत्येक रिपोर्ट्स डॉक्टरांनी त्याच्या शरीरावर चाचणी केलेले नॉर्मल येत आहेत. माझे बाळ स्ट्रॉंग असून ते प्रत्येक ट्रीटमेंटला उत्तम आणि क्विक रिस्पॉन्स देत आहे. सगळे डॉक्टर्स बाळाच्या ट्रीटमेंटला दिलेल्या रिस्पॉन्सचे कौतुक करत आहेत. माझे बाळ ठणठणीत, उत्तम, छान प्रकारे बरे होऊन लवकरात लवकर घरी येत आहे. माझे बाळ घरी आल्यावर त्याचे छान स्वागत घरातले करत आहेत. माझं बाळ घरी आल्यापासून प्रत्येक दिवस आनंदाचा, सुखाचा आणि भरभराटीचा होत आहे. माझे बाळ छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा अवतार आहे. या सुंदर विश्वाला अजून सुंदर बनवण्यासाठी त्याचा जन्म झाला आहे. त्याच्यावर राजमाता जिजाऊंचे संस्कार होत आहेत आणि सकारात्मक विचारांचा प्रभाव होत आहे. त्यामुळे बाळ नेहमी हेल्दी, आनंदी, आरोग्यदायीच राहणार आहे. आम्ही आमच्या बाळावर खूप प्रेम, संस्कार आणि त्याची काळजी घेत आहोत. सुखावर आमचा पूर्ण हक्क आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी छान, सकारात्मकच होणार आहेत. दुसरं पेज वाचते. बाळ घरी आल्यावर मी त्याला माझ्या कुशीमध्ये घेऊन त्याला सकारात्मक अफर्मेशन्स सांगत आहे. त्याला शांतपणे माझ्या स्तनातील दूध पाजून त्याला स्वच्छ करून निजवत आहे. बाळ ठणठणीत बरे झाले आहे हे पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मी सगळ्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करत आहे. धनंजय व मी बाळाच्या अंगावरून हात फिरवून त्याला उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देत आहोत. मी बाळाला घेऊन स्वामींच्या मठात जाण्याची तयारी करत आहे. बाळाचे सुंदर फोटो काढून मी आनंदी होत आहे. बाळाशी बोलून त्याला संगीत ऐकून त्याचा बेबी माइलस्टोन आम्ही नोटीस करत आहोत. बाळाला फ्लॅश कार्ड दाखवून मी त्याचा अभ्यास घेत आहे. बाळसुद्धा माझ्या कुशीत येऊन आनंदी व समाधानी झाले आहे. धनंजय व मी आनंदाने कृतज्ञता व्यक्त करत आहोत. आमच्या बाळाची खूप काळजी घेत आहोत. घरभर बाळाच्या वस्तू, त्याच्या पावडर, तेलाचा वास, त्याच्या हसण्याचा, रडण्याचा आवाज, त्याच्या शी-शूच्या दुपट्यांचा ढिगारा, धुतलेल्या कपड्यांना सुकवण्यासाठी केलेला जुगाड, सगळे त्याला घेण्यासाठी उत्सुक. पाहुण्यांची लगबग. माझ्या घराचं गोकुळ झालं आहे. माझ्या बाळाच्या येण्याने माझं घर आनंदाने बहरलं आहे. प्रत्येक दिवस सुखाचा, सोन्याचा होत आहे. तर यस, मी ही स्क्रिप्ट लिहिलेली तेव्हा मी खूप इमोशनल होते. साहजिकच एक आईचं काळीज थरथरणारच जेव्हा तिचं बाळ 21 दिवस NICUमध्ये असेल आणि तिने त्याला कुशीमध्ये घेतलं नसेल, तिने त्याला हातही लावला नसेल तर. आणि सॉरी येस, तर मी खूप स्ट्रॉंग राहिले आणि मी कधीच इमोशनल नाही झाले. इतके इमोशनल नाही झाले म्हणजे मी धीर नाही सोडला. आणि मी त्यावेळेलाही खूप स्ट्रॉंग राहिले. मी रडले नाही त्यावेळेलाही. आणि अजूनही म्हणजे आता तर आम्ही विसरलोच आहोत. आता हे व्हिडिओमध्ये सांगायचं आहे म्हणून ही स्क्रिप्ट काढली. नाहीतर आम्ही तर विसरलोच आहोत की शौर्य 21 दिवस NICUमध्ये होता आणि त्याला काही
म्हणजे त्याला झालंच नव्हतं काही, पण अशा ट्रीटमेंटमधून तो गेला होता वगैरे. कारण मी फर्स्ट टाईम रडलेले जेव्हा शौर्यला मी 3 दिवसांनी जेव्हा माझा डिस्चार्ज झाला त्यावेळेला मी जाऊन भेटले त्याला NICUमध्ये. मी त्याच्या फक्त डोक्यावरती हात ठेवला आणि मी त्याला म्हणाले की बाळा तू हेल्दी आहे मला माहिती आहे, पण जेव्हा मी फर्स्ट टाईम त्याच्या डोक्यावरती हात ठेवला तेव्हा मी खरंच खूप इमोशनल झालेले. आणि मी त्याला जे काही अफर्मेशन केलं ते मनातल्या मनात केलं. मी काही बोलूच नाही शकले आणि तेव्हा मी फर्स्ट टाईम रडले. आणि यस, त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी सांगितलं की रडायचं नाही आहे, घरातल्यांना दाखवायचं नाही आहे, घरातल्यांसमोर रडू नकोस. आणि यस, त्यावेळेला मी हिंमत धरली आणि मी ठरवलं की नाही आता रडायचं नाही, आपलं बाळ हेल्दी आहे तर मग रडायचंच कशाला. तर हे मी ठरवलं आणि त्यानंतर कधीच मी या गोष्टीवरती रडले नाही. तर सांगायचं हे आहे मला की त्यावेळेला जेव्हा मी स्क्रिप्ट लिहिले मी खूप इमोशनली डीपर खचलेली तर होतीच, पण मी होप्स नव्हते सोडले. एका पॉईंटला जाऊन जेव्हा मला वाटलं की माझं बाळ आता खरंच घरी येणार आहे की नाही, कारण मी रोज माझ्या मिस्टरांना विचारायचे. माझे मिस्टर जे मी माझं ब्रेस्ट मिल्क जे मी एक्सप्रेस करून द्यायची माझ्या मिस्टरांना ते घेऊन जायचे. आणि माझे मिस्टर पण काय करायचे की दिवसभर NICUमध्येच थांबायचे, काही खायचे नाही. आणि म्हणजे त्यांना असं कुठेतरी वाटायचं की ही घरी गेल्यानंतर ही विचारणारच आहे मला की कधी बाळाला डिस्चार्ज देणार. तर या प्रश्नाला सामोरं जाऊ नये म्हणून ते दिवसभर NICUमध्येच थांबायचे. आणि मला असं सांगायचं की हे डॉक्टर येणार आहेत, ते डॉक्टर येणार आहेत म्हणून मी थांबणार आहे, डॉक्टरांची भेट घेणार आहे. आणि माहीत नाही पण डॉक्टर असे का करायचे, कधीच क्लिअर कट आन्सर नाही सांगायचे, नुसते टेस्ट करायला लावायचे, बिल भरा. डिस्चार्जच्या आधीच ॲडव्हान्समध्ये इतके सारे पैसे घेतले होते आणि खूप महागातली औषधं लिहून द्यायचे. आम्ही सगळे गोष्टी करत होतो जे डॉक्टर सांगत होते. माहिती होतं बाळ हेल्दी आहे तरीसुद्धा आम्ही सगळ्या ट्रीटमेंट सगळ्या प्रोसिजर फॉलो करत होतो. यस, जेव्हा मला असं वाटू लागलं की आता आपलं बाळ घरी येत आहे की नाही, काय म्हणजे इतके दिवस काय चाललं, मी रोज विचारायचे मिस्टरांना की आज ऑक्सिजन लेवल किती होती आणि आज किती दूध दिलं बाळाला अक्षरशः 3 ml 5 ml असं दूध द्यायचे. मी एक्सप्रेस करून बाळाला 100 ml 120 ml इतकं दूध पाठवायचे, त्यापैकी बाळाला फक्त 3 ml 5 ml. आणि तिथे एक अशा डॉक्टर होत्या NICUमधल्या, त्या नेहमी असेच सांगायचे तुमचं बाळ नॉर्मल नाही आहे आणि त्याला हा त्रास आहे, त्याला तो त्रास आहे, तुमचं बाळ ॲबनॉर्मल आहे, अशा सगळ्या ती गोष्टी बोलायची. मी तिला एकदा असं म्हणाली सुद्धा होते बाळाला भेटायला गेल्यावरती की मी माझ्या बाळावरती गर्भसंस्कार केलेले आहेत. म्हणजे काय झालं होतं, ती मला बोलली की तुमचं बाळ रडतच नाही, तर त्यामुळे त्याच्यावरती इतक्या सगळ्या टेस्ट करायला लागल्या आहेत, तुमचं बाळ रडलंच नाही. तर मी तिला व्हिडिओसुद्धा सांगितली जी डिलेवरीच्या वेळेला डॉक्टरांनी काढलेली, माझं बाळ लगेच रडलं होतं. तर ती अशी म्हणायची की नाही तुमचं बाळ रडलंच नव्हतं. तेव्हा मी जागी होती, इवन सिझेरियन डिलेवरी माझी झाली तेव्हा मी जागी होती आणि मी माझ्या बाळाची डिलेवरी झालेली पाहिली आणि माझ्या बाळाला छातीवर सुद्धा घेतलं होतं आणि माझं बाळ रडलं सुद्धा होतं. तरीसुद्धा डॉक्टर म्हणायचे की नाही तुमचं बाळ रडलंच नाही. तेव्हा मी तर डॉक्टरला म्हणालेली की माझं बाळ रडेल कसं, माझ्या बाळावरती गर्भसंस्कार झालेले आहेत, तो स्ट्रॉंग आहे, तर माझं बाळ रडकं नाही आहे, ते नेहमी हसत असणार, तर तुम्ही त्याच्यावरती टेस्ट नका करू, ते नॉर्मल आहे. तर ती बोलायची गर्भसंस्कार वगैरे या सगळ्या गोष्टी नसतात. ती खूप ॲरोगंटली मला आन्सर करायची आणि आय बिलीव्ह की मला माहिती माझं बाळ स्ट्रॉंग आहे, हेल्दी आहे. तर यस, जेव्हा मला असं वाटू लागलं
माझं होप जेव्हा तुटायला लागला, डॉक्टर रिस्पॉन्स नाही द्यायचे आणि इतके दिवस डिनाय करायचे डिस्चार्ज द्यायला, तर कुठेतरी मला एका पॉईंटला असं जाऊन वाटलं की बाळ खरंच घरी येत आहे की नाही. आणि त्या दिवशी मी ही स्क्रिप्ट लिहिली आणि खूप सकारात्मक, म्हणजे तुम्ही आत्ता ऐकली असेल, खूप पॉझिटिव्ह अफर्मेशन्स लिहिलेले आहेत. कुठेच निगेटिव्ह वर्ड यूज नाही केला मी. जसं मला सिच्युएशन हवी होती तसंच्या तसं मी स्क्रिप्ट लिहिली. आणि यस, की माझं बाळ घरी आल्यानंतर मी काय करणार आहे, दुपटे, घरातला पसारा, पाहुण्यांची लगबग, बाळाच्या रडण्याचा आवाज, सगळं सगळं छोट्या छोट्या गोष्टी मी मेन्शन केल्या त्या स्क्रिप्टमध्ये. आणि लिहिताना त्रास होत होता, पण पॉझिटिव्ह सगळं लिहिलं. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, ती स्क्रिप्ट लिहिल्याच्या 8 दिवसांनी माझं बाळ घरी आलं. मी माझ्या बाळाला घरी घेऊन आले. आणि आणि म्हणजे सगळे टेस्ट बाळाचे नॉर्मल आले. मी तुम्हाला हवं तर रिपोर्टसुद्धा दाखवू शकते. एक पण अशी टेस्ट नाही की ज्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला. सगळ्या टेस्ट बाळाच्या नॉर्मल आल्या. पैसे गेले वाया त्याचं काही नाही आम्हाला वाटत, पण माझं बाळ हेल्दी आहे आणि होतं. आणि शिवाय डॉक्टरांनी 3 महिन्यांनीसुद्धा टेस्ट करायला सांगितलेलं की फॉर अ सेफर साईड. पण मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की माझं बाळ हेल्दी आहे, तर या सगळ्या टेस्ट आता मी नाही करणार. तुम्हाला इथे मी स्क्रीनवरती पण दाखवते माझं बाळ किती हेल्दी आहे. आणि असं वाटणार पण नाही की 21 दिवस त्याला असं तुम्हाला वाटणार पण नाही. तुम्हीच बघून सांगू शकता की ते किती हेल्दी आहे आणि एवढ्या सगळ्या टेस्ट करायची गरजही नव्हती. पण यस, वेळ असते, प्रत्येकाची फेज असतो लाईफमध्ये. काहीतरी मी चुकीचं केलं असेल, काहीतरी असतात ना आपले भोग भोगायचे असतील, तर ते काहीतरी असेल, कोणाचं देणं बाकी असेल, तर अशा पद्धतीने झालं असेल आणि ही फेज येऊन गेली. बट यस, प्रत्येक आईला हेच वाटतं की आपल्या बाळावरती म्हणजे आपल्या बाळाला काही होऊ नये, आपल्याला काही झालं तरी चालेल. तर ही थोडा टफ टाईम होता हा. पण त्यातूनही मी स्क्रिप्टिंग मॅनिफेस्टेशनमधून बाहेर निघाली. योग्य मॅनिफेस्टेशनचे मला रिझल्ट आले, म्हणून मी ही टेक्निक शेअर करत आहे. तुम्हाला हवं तर हे पत्र मी हे स्क्रिप्ट स्क्रीनवरती पण दाखवते. कुठली पण सिच्युएशन असू दे, काही पण असू दे, व्हिज्युअलायझेशन करा. तुम्ही करेक्ट व्हिज्युअलायझेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला जशा घडायला हव्यात असं वाटतं ना, ते व्हिज्युअलाइज करा. स्वतःवरती ट्रस्ट ठेवा, बिलीव्ह ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याशिवाय कुठलीच मॅनिफेस्टेशनची टेक्निक काम करत नाही. त्यामुळे बिलीव्ह करा, तुम्ही जे काही करत आहात ते खरं होणार आहे. आणि आपल्याला, मी लिहिलं आहे ना त्याच्यामध्ये, की सुखावरती आपला हक्क आहे, तर आपल्याला सुख मिळणारच आहे. त्यामुळे कुठलाही त्रास असू दे, शारीरिक, मानसिक, तुमच्या मुलांसाठी, आईवडिलांसाठी, तुमच्यासाठी, नवऱ्यासाठी, कुठल्याही एरियामध्ये, लाईफच्या रिलेशनमध्ये, जॉबमध्ये, स्टडीजमध्ये, कशामध्येही तुम्हाला प्रॉब्लेम असेल, स्क्रिप्टिंग लिहा, व्हिज्युअलाइज करा आणि रिझल्ट बघा. 100% रिझल्ट येणार आणि तुम्हीच मला सांगणार कमेंटमध्ये येऊन की खरंच रिझल्ट आलेला आहे करून. तर यस, ही माझी काही विथ प्रूफ मॅनिफेस्टेशनचे रिझल्ट मी तुम्हाला शेअर केलेले आहेत. खरंच हे ट्राय करून बघा आणि आय होप ते तुम्हाला आवडत असतील. मी जे काही तुम्हाला टेक्निक सांगत आहे, मी अगदी मनापासून सांगत आहे की खरंच ट्राय करा. फक्त व्हिडिओ बघून सोडू नका. कमेंट करा, कमेंटमध्ये तुमचा प्रॉब्लेम शेअर करा. मला कुठली मॅनिफेस्टेशनची टेक्निक तुम्हाला सांगून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करता येईल तर मी ते करण्याचा प्रयत्न करेन. पण बोला. तर यस, तुम्ही सगळेजण इतकं भरभरून प्रेम देत आहात व्हिडिओजला आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत आहात, तर त्याच्यासाठी खरंच मनापासून खूप कृतज्ञता. आता मी जाते घरी. सो भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.